हॅलो नमस्कार, मधुराणीच ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। आज आहे संडे आणि संडे निवांत असतो, त्याचबरोबर माझं असतं स्किन केअर किंवा स्वतःची काळजी घेण्यासाठीचा हा एक दिवस असतो। कारण की इतर दिवशी तर प्रत्येक हाऊसवाईफ ही खूप धावपळीतच असते। सो बघा, तुम्हाला इथे मी जास्वंदाची पावडर इथे दाखवली आहे, कोणत्याही स्टोअरमध्ये मिळून जाईल। आता ही का वापरायची आणि कशी वापरायची हेही मी तुम्हाला सांगते। बऱ्याच दिवसापासून माझ्या डोक्यामध्ये खूप जास्त डॅन्ड्रफ होता। गेल्या 3 आठवड्यापासून मी दही लावते, तर 70% तरी माझा कमी झाला आहे। सो आता नुसतंच दही लावायचं तर म्हटलं त्यामध्ये जास्वंदाची पावडरही घालू। सगळ्यात महत्त्वाचं, जास्वंदाची पावडर ही आपला हेअर फॉल कमी करते आणि हेअर ग्रोथ वाढवण्यासाठीची मदत करत असते। जसं की आपण तेलामध्येही जास्वंदाची फुलं पानं वापरत असतो। सो ही मी गेले होते ना एका शॉपमध्ये, तिथे मला दिसली। सो घेऊन आले, त्यानंतर मस्त असं सर्च केलं आणि त्याचे बरेच फायदे आहे। यामध्ये मी थोडंसं हेअर ऑइल पण मिक्स केलं आहे आणि अशा पद्धतीने आपल्या स्कॅल्पलाच आणि त्यानंतर आपली जितकी लांबी आहे त्या पूर्ण केसांना लावून घ्यायचं आहे। अर्धा ते पाऊण तास ठेवायचं आणि नंतर हेअर वॉश करायचं। म्हटलं आता उन्हाळा चालू झाला आहे, तर तोपर्यंत आपण या सगळ्या गोष्टी करू शकतो। कारण की उन्हाळ्यामध्ये एक दिवसाआड तरी मी हेअर वॉश करते आणि दही लावल्यामुळे ना केसही माझे सॉफ्ट तर झाले, डॅन्ड्रफ तर गेलाय, पण आता जे काही हेअरफॉल आहे ना त्याच्यावरती थोडंसं लक्ष देऊया म्हटलं म्हणून। आणि उन्हाळ्याचे दिवस मोठे असतात, त्यामुळे आपल्याला कुठेतरी वेळ थोडा तरी मिळेल असं अपेक्षा असते आणि तो तर आपल्याला संडेलाच मिळतो। म्हणून संडेच्या दिवसाची सुरुवात ही अशी झाली। तसं तर तोंड वगैरे धुवून ब्रश करून चहा वगैरे घेऊन झाला आहे। बाकीची मंडळी गेली आहेत आमची क्रिकेट खेळायला आणि इथे म्हटलं मला आता माझी घरातली कामं आवरण्याआधी ना, रोज तर मी आंघोळ केल्याशिवाय काहीही काम आवरत नाही, पण आजचा दिवस असा आहे की हे काम पहिले मला म्हणजे हे पण गरजेचं होतं। पुन्हा दुपारी लावा, पुन्हा आंघोळ करा, त्यापेक्षा म्हटलं चला आज काही कोणाला तर घरातली कामं आवरता बरोबर अर्धा पाऊण तास झाला आणि मस्त असं हेअर वॉश केलेलं आहे। संडे आहे त्यामुळे मस्त निवांत होतं। घरातले सगळे बाहेर क्रिकेट खेळत आहे, त्यामुळे मला माझं काम पण आवरता आलं। आता आल्यानंतर त्यांच्या आंघोळी होतील। सो चला आता सगळ्यात पहिले आपलं स्किन केअर करून घेते आणि त्यानंतर मग आता नाश्ता, कारण की एवढं सगळं आवरलं आहे ना, आता भूक लागली आहे। केस वगैरे छान धुतले आणि त्यानंतर आता आपलं स्किन केअर मस्त असं मॉइश्चरायझर लावून घेते आणि भूक लागली आहे, त्यामुळे आता नाश्ताही करायचाच आहे। सो चला, आता नेहमीची ही सवय झाली की आपलं स्किन केअर आणि थोडंसं हेअर केअर केलं की आपल्यालाही छान वाटतं। सो असं काहीसं झालं आणि केस थोडेफार गळतातच आहे, त्याच्यासाठी आता आपण ट्रीटमेंट चालू केली आहे, म्हणजे हीच आपली घरची। बघूया ट्राय करून काय फरक पडतो आहे नाही पडत आहे। आणि ना तुम्हाला करायचं असेल तर नक्की करून बघा फरक। आणि कोणतीही गोष्टीचा परिणाम जाणवण्यासाठी 3 आठवडे तरी लागतात। जर करायचं असेल तर 3 आठवडे करा। आता मी माझा रिझल्ट तुम्हाला 3 महिन्यानंतर सांगेन। सो जोपर्यंत ते लावलेलं होतं हेअर मास्क, तोपर्यंत मी हे असं किचन छान क्लीन केलं, टाईल्स वगैरे स्वच्छ धुवून काढल्या, ज्या काही तुम्हाला काचा दिसत आहे त्याही सगळ्या घासून वगैरे मस्त किचन, कारण की उद्या आहे होळी आणि होळीसाठीची मस्त किचन क्लिनिंग थोडीफार केली। आणि हे जे बीट वाळवलेलं होतं ना किसून, त्याची मस्त आता पावडर करायची आहे। आणि याचं पावडर आपल्याकडे आता फ्रेश मिळतं, पण ज्यावेळेस नसेल ना तर त्यावेळेस हेअर मास्कमध्ये टाकण्यासाठी असो, फेस पॅकमध्ये टाकण्यासाठी असो, पावभाजी बनवताना थोडीशी टाकली तरीही आपल्याला मस्त अशी बीटची पावडर मिळते। आणि त्याचबरोबर ना असं इन्स्टंट ज्यूस जर बनवायचा असेल, आता बघा चिया सीड्स आहे त्या सध्या मी घ्यायचं चालू केलं आहे, म्हणून म्हटलं त्यामध्ये थोडीशी बीटची पावडर, लिंबाचा रस घातला की मस्त अशी इन्स्टंट असा बीटचा ज्यूस रेडी होतो। त्यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं आहे। सो अशा पद्धतीने चला आता आज आहे संडे, घरातलं बाकीचं काम आवरलं आहे आणि आज बनवायचं आहे संडे स्पेशल मस्त अशी चिकन बिर्याणी। सो आज म्हटलं तुमच्यासोबत रेसिपी पण शेअर करूया। सो कशी बनवते ते शेअर करते, तर व्हिडिओ स्किप न करता नक्की बघत राहा। आणि तुमच्याकडे पण संडे स्पेशल काय असतं नक्की कमेंट करून सांगा। तसं तर उद्या आहे होळी, सो आज बघूया, आज मस्त अशी बिर्याणी बनवू आणि होळीची थोडीफार पुढे तुम्हाला तयारी मी
तर इन्स्टंट बिर्याणी आहे ही, दम बिर्याणीवाली नाही तर कुकरमध्ये डायरेक्ट बनवायची. सो इथे कोथिंबीर, भरपूर असा लसूण आणि मी गॅलरीत लावलेल्या पुदिन्याची पानं, त्याचबरोबर आलं असं सगळं मिक्सरला छान बारीक करते. आणि या मिक्सरचा एक फायदा आहे की त्याला असं पकडून ठेवावं लागत नाही, तरी पण एक मनात भीती असते म्हणून मी इथे सहज हात लावला आहे. चिकन छान वॉश करून घेतलं 2 ते 3 वेळा आणि त्यानंतर इथं सगळे मसाले घातले. यामध्ये मटन मसाला आहे, लाल तिखट आहे, हळद आहे, धना पावडर, किचन किंग मसाला आणि चवीपुरतं मीठ. हे सगळं मसाल्यामध्येच मिक्स करायचं. आपण केलेलं मस्त असं वाटण आणि घरी केलेलं दही मी यामध्ये घातलं आहे, त्यामुळे त्याची थोडंसं तुम्हाला ते पातळ वाटत असेल कारण की गाईच्या दुधाचं आहे. आणि त्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं आणि साधारण अर्धा ते पाऊण तासासाठी थोडासा लिंबाचा रस घालायचा, कारण की मी विसरली आणि नंतर तो घातला आहे म्हणून तुम्हाला मी आधीच सांगते. आणि बाजूला ठेवून द्यायचं जोपर्यंत आपली बाकीची प्रिपरेशन होते तोपर्यंत. त्यानंतर ना या ठिकाणी कोशिंबीर, पण आता बिर्याणी म्हटल्यावर कोशिंबीर तर हवी आणि उन्हाळा लागला तर आमचं नॉर्मल जेवणात पण कोशिंबीर असते. सो इथे काकडी, टोमॅटो, गाजर, कांदा, कोथिंबीर आणि दही, चिमूटभर मीठ, थोडीशी मिरची आणि थोडीशी साखर पण यामध्ये घातली आणि छान असं मिक्स करून बाजूला ठेवलं. म्हणजे आता थंड होईल ती छान पद्धतीने. आता मी या ठिकाणी ना तूप आणि तेल दोन्हीही वापरणार आहे. मस्त असं होतं त्यामुळे बिर्याणी. बाकीचा खडा मसाला टाकायचा आहे जसं की तमालपत्र, चक्रफूल, वेलदोडा, वेलची, जिरं, शहाजिरं आणि मिरे, लवंग असं सगळं काही आहे. आणि याची क्वांटिटी खूप कमी घेतली आहे कारण की बाकीचे मसाले आहे आणि ना खूप जास्त घेतलं तर असं होतं की बऱ्याचदा बिर्याणी खाल्ल्यानंतर ॲसिडिटी होते आणि त्यामुळे मग मी खडे मसाले कमी वापरले. उभी कट केलेले 3 कांदे छान असे गोल्डन ब्राऊन होऊ द्यायचे आणि त्यानंतर यामध्ये टोमॅटो घालायचा. तोही सॉफ्ट झाला की मग मॅरिनेट केलेले चिकन घालायचं. आता वरतून कुठलाही मसाला इथे घालायचा नाही. चिकन जोपर्यंत मस्त असं तेल सुटेपर्यंत शिजत नाही तोपर्यंत इथं छान असं शिजवून घ्यायचं. वाटलं तर थोड्या वेळ झाकण ठेवा आणि मस्त असं शिजवून घ्या. तर बघू शकतात मस्त असं चिकनला तेल सुटलं आहे आणि मी खूप छान परतवून घेतलं आहे. त्यामुळे चिकनची टेस्टही वाढते आणि मसालेही अजिबात कच्चे राहत नाही. त्यानंतर बासमती तांदूळ होता तर मी ते 2 वाटी बासमती तांदूळ वॉश करून घेतला आहे. हवं असेल तर 10 ते 15 मिनटं इथं भिजवून पण घेऊ शकतात. आता तांदूळ इतका छान परतवायचा की तो नंतर खूप मस्त असा झाला पाहिजे. त्यामुळे मसाल्यामध्ये तांदूळ छान परतवून घेतला साधारण 2 ते 5 मिनटं चिकन आणि तांदूळ. आणि त्यानंतर पाणी किती घालायचं आहे तर 2 वाटी तांदळासाठी 2 वाटी पाणी इथे मी घातलेलं आहे कारण की तो थोड्या वेळ मी भिजवलेला होता. जितकं तांदूळ तितकाच पाणी घातलं आणि लो टू मीडियम फ्लेमवरती करायचं आहे. नंतर इथे मी पाणी ते गरम करून घातलेलं आहेच. मीठ आपण आधीच घातलं आहे त्यामुळे नंतर बघूया की मीठ लागतं आहे की नाही, थोडंसं टेस्ट करूया आणि नंतरच मीठ घालायचं आहे. या बासमती तांदळाऐवजी तुम्ही जो बारीकवाला जिरा राईस किंवा 1008 असा तांदूळ मिळतो ना त्याची ही बिर्याणी खूप सुंदर लागते. सो अशा पद्धतीनेही ट्राय करू शकतात. लो टू मीडियम फ्लेमवरती अगदी 10 ते 15 मिनटासाठी खूप मस्त अशी ही बिर्याणी बनवते. कधीकधी भाजीपोळी करायचा कंटाळा येतो आणि संडे म्हटलं की मुलांनाही वाटतं की काहीतरी वेगळं असावं आणि संडे हा असा दिवस असतो की या दिवशी आम्ही सगळे एकत्र मिळून जेवण करतो. कारण की इतर दिवशी मुलं स्कूलमध्ये गेलेले असतात, संध्याकाळी मिस्टर घरी नसतात, त्यामुळे एकत्र जेवणाचा खरा दिवस असतो एकतर संडे किंवा सॅटरडे. सो
छान पद्धतीने अशी मस्त बिर्याणी करतो आणि जेवण करतो. त्यानंतर थोडाफार आराम आणि मग बाकीचा दिवस. संडे म्हटलं की सगळं निवांत असतं आणि असं काहीतरी स्पेशल केलं की मग थोडासा पसारा आणि थोडंसं कामही असं टाईमपास करत चालत असतं आणि नेहमीच घाई असते. त्यामुळे एक दिवस तरी आपल्या मनासारखं झालं पाहिजे आपल्याला असं वाटत असतं. त्यामुळे चला आता कुकरचं झाकण लावते, गॅसची फ्लेम कमी करते आणि 10 ते 15 मिनटानंतर तुमच्यासोबत मी शेअर करते. सो बघू शकतात मस्त अशी चिकन बिर्याणी इथे रेडी झाली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओज आवडत असेल तर कमेंट करायला देखील विसरू नका. चला भेटूया नवीन व्लॉगमध्ये. पुन्हा नवीन तुमच्यासोबत काहीतरी शेअर करूया. सो आता आम्ही जेवण करतो आणि चला बाय.